आज या ठिकाणी हा सेवक संमेलनाचा कार्यक्रम या ठिकाणी कान्हाळगावमध्ये आयोजित करण्यात आला। याच्या आधी आपल्याला ठाऊक असेल की आमच्या गबलेबाई होत्या, त्या गबलेबाईच्या गावामध्ये आहे कार्यक्रम होता। सर्व मार्गदर्शकाच्या सभा घेऊन राकेश दादाला त्यावेळी थांबवण्यात आलं होतं किंवा तुम्ही असे 5-6 गाव मिळून तरी मग नंतर तो कार्यक्रम घेऊया। आज योग आहे, मंडळाच्या पदावर कोणी बसू, आदेशाचे पालन करणं आपल्या सर्वांच्या प्रत्येकाचं कर्तव्य होतं आहे आणि मरेपर्यंत राहणार। त्या दुमत नाही, आज कार्यक्रम मिळाला, आनंदाची गोष्ट आहे। मी जास्त या ठिकाणी बोलणार नाही। अध्यक्ष महोदय, एक विशेष सांगतोय तुम्हाला, या मार्गामध्ये प्रत्येक लोक दुखी आहे। कोणाला टीबी, कॅन्सर, महारोग, दारूचं व्यसन असे रोग घेऊन आपण या मार्गामध्ये आलो। कोणाला 3 दिवस, 7 दिवस, 11 दिवस, 21 दिवस, 6 महिना, वर्षभर क्रमाक्रमाने आम्हाला आपल्या कुटुंबाला समाधान मिळालं। पण मी एकमेव असा सेवक आहे की मी, माझी पत्नी, माझी मुलगी, माझा मुलगा, आमच्या कुटुंबात दुःख नव्हतं। मी जेव्हा मार्गदर्शकाकडे गेलो, त्यांना सांगितलं कार्याच्या बाबतीत, माझ्या पत्नीने मला मार्गामध्ये आणलं। मी म्हटलं आपण दारू पित नाही शकता किंवा कोणत्या प्रकारचे दुःख नाही, मग आपण मार्गामध्ये का जा। तेव्हा माझ्या पत्नीने मला म्हटलं की आपला मुलगा आहे, आपली मुलगी आहे, हिचे शिक्षण चांगलं व्हावं, तुमच्या कामधंदा, तुमच्या कामधंद्याला चांगला योग मिळावा, असं माझ्या पत्नीनं मला सांगितलं। मी मार्गदर्शकाकडे गेलो, मार्गदर्शकांनी मी सांगितलं, मार्गदर्शकांनी सरळ सांगितलं मला। त्यावेळेस श्रावंती मोहतुरे मार्गदर्शक होते कामठीमध्ये। त्यांनी म्हटलं तुम्हाला दुःख नाही, मग कार्य घ्यायचे कसं? तेव्हा मी त्यांना सांगितलं, जे स्पष्ट भूमिका तुमच्या समोर मांडत आहोत ती सत्य घटना तुम्हाला सांगतो। मी त्यांना सांगितलं की वा, मी मार्गामध्ये विचार करता येत आहो, माझी पत्नी, माझ्या कुटुंब, की माझ्या मुलांना चांगलं शिक्षण, चांगलं शिक्षित व्हावं, त्यांना व्यसन लागू नये, माझ्या कामधंदा चांगलं व्यवस्थित राहावं, म्हणून मी मार्गामध्ये येत आहो। त्यांनी दिले मला कार्य दिले आणि हळूहळू माझ्या कामधंद्यामध्ये हळूहळू प्रगती होती। 5 सप्टेंबर 1996 ला मी मार्गामध्ये आलो। मी मागे कुठेही वळलो नाही, समोर समोरच जात गेलो। त्या भगवंताची कृपा आणि बाबाची कृपा, आज जे बी काही आहे आमचे कर्म आहे। तुम्ही जसं जसं कराल तसं तसं तुम्ही सामोर जा आणि तो कारवा आमच्या कुटुंबाने चालत राहणार। आणि म्हणून ज्या मार्गात ही सेवक लोक आले असेल, सर्वप्रथम आमची संस्था परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ, वर्धमान नगर, नागपूर। आता एक अध्यक्ष महोदय, कुठेतरी कार्यक्रम झाला, एक ज्येष्ठ सेवक त्यांनी म्हटलं का वर्धमान म्हणायचं नाही, मी नव्हतो, दुसरे लोक होते। अरे वर्धमान म्हणायचं नाही म्हणजे काय? तामेश्वरजी तुम्ही होते मला वाटते त्या कार्यक्रमामध्ये। अरे आम्ही ज्या महात्यागी बाबा गिरडीजीने 1984 मध्ये त्या मंडळाची स्थापना केली, मग आम्ही वर्धमान नगर नाही म्हणालो का म्हणावं? लोक टिंकी म्हणतात आणि मी तुम्हाला सांगितलं का टिंकी म्हणण्याचा विरोध नाही, कारण महानत्यागी बाबा गिरडीजीनं त्या भगवंताची प्राप्ती त्या टिंकीमध्ये केली, त्या टिंकीमध्ये केली। आपण बदलला, वर्धमान नगर झाला, हे चालत राहणार। काही असे जुने लोक आहेत ते काही काही लोक त्या गोष्टीची दिशाभूल करतात, असं कधी कोणी, आणि त्यांना अशा लोकांना समजून सुद्धा सांगावं किंवा तुम्ही या गोष्टीचा जो विरोध करत आहात तो काही बरोबर नाही आहे।
आणि म्हणून आदरणीय कमी इथं वेळ या ठिकाणी कमी आहे आणि जे बळीरामजी जे ठोकर होते माझे जुने संबंध होते त्यांच्यासोबत चांगले संबंध आहे. आता यादव लाडीवर अनेकांना हा भंडारा जिल्हा कशावर भिडलं यानं सांगितलं नाही, आता सांगायला पाहिजे होतं नाही का. म्हणजे एक सेवकांमध्ये मार्गदर्शकांमध्ये एक उत्साह निर्माण होऊन जातो नाही का. आणि वेळ कमी आहे आणि म्हणून तुम्हाला एक सांगतो या मार्गामध्ये तत्व शब्द नियम ज्या लोकांनी काटेकोरपणे पालन केलं असेल, करत आहे, जीवनामध्ये त्याच्या कुटुंबामध्ये कधीही दुःख येणार नाही. दुःख म्हणजे काय, शरीर आहे, टीबी होईल, कॅन्सर होईल, महारोग होईल, याच्यावर एक होईल. आम्ही पाहिला 1996 पासून तर सतत त्या भगवंताची कृपा आहे. तो एकही दिवस असा नसेल तर मी घरी राहिलो असेल. त्या भगवंतानी मला सतत पाठवलेला आहे. आधी पाठवत आता जोपर्यंत जीवाची वाट तोपर्यंत मी करणार आहोत, त्यात दुमत नाही. परंतु मागे राहणार नाही. स्वार्थाची भावना कोणी ठेवू नये. आज पद आलं, आमचं पद होतं तर लोक मागं फिरत होते. आज यायचं पद आलं यायचं मागं अजिबात करू नका. व्यक्तीच्या मागे फिरू नका. मंडळी शक्ती आहे. काल मी होतो, आज या उद्या कोणी येणार आहे काही सांगता येणार नाही. परंतु त्या पदाची गरिमा सांभाळणं हे अत्यंत महत्वाचं आहे. लोक सांगतात त्याचे मन दुखवू नये. दुखवतात की नाही लोक ते त्यांनी विचारतात. एखाद्याला काही बोललं त्याच्या मन दुखेल, पण त्याच्या पाठीमागून काहीतरी कारण असतात, काहीतरी कारण आहे आणि म्हणून ते होणार आहे. न्याय करत असताना अन्यायी होणार आहे, न्यायी होणार आहे. कोणी कोणाच्या पोटामध्ये जाकून पाहणार नाही. आणि म्हणून जसं तुम्ही आम्ही बाबाच्या निर्णयांना तत्वशब्द निमाना या ठिकाणी आपण चालत होतो, चालत आहोत आणि चालत राहणार आहोत. आणि म्हणून आम्ही हे पाहिलं कारण इथं वेळ आहे ना, थोडक्यामध्ये तुम्हाला सांगतो की आई वडिलांची सेवा करणे. खर्रा गुटखा खाणे कोणत्या तरी सेवकांनी 2017 मधून खर्रा सोडला, त्यांनी खर्रा सोडला. आता आमचे पदाधिकारी आधी माझी कमी असेल कारण मी सर्वांना संबोधित करतो. आपण जर म्हणतो आहे तर मी जर म्हणतो आहे मी खातो का, मी ना त्याचा त्याग केला का, तर आम्ही बोलू शकतो. आम्ही सांगतो निस्वार्थ सेवा, व्यसन मुक्त समाज, ज्याला कोणत्याच प्रकारचं व्यसन नाही आहे. खर्रा गुटखा दारू सुटली, पण खर्रा आणि गुटखा आम्ही आधी खातो. 200-300 रुपयाची दारू पितो, आज 200-300 रुपयाचा खर्रा खातो. आधा गेला नातू आला, घरचे जीव बरोबर झाल्यावर 300 रुपये गेले पुढे. 300 रुपये तुम्ही तुमच्या मुलांच्या नातवंडांच्या शिक्षणाकरता लग्नाकरता तुम्ही दाखवून ठेवा. तेव्हा तुमच्या जीवनाची तुमच्या कुटुंबाची प्रगती होईल, अन्यथा होणार नाही. आणि म्हणून आपल्या लोकांना विनंती आहे की हा खर्रा खाणं सोडा, आपल्या आई वडिलांची सासू सासऱ्याची सेवा करा. जर सासू सासऱ्याचे मुलगा त्याच्या आई वडिलांनी जन्म दिला नसता, त्या मुलासोबत तुमचं लग्न झालं नसतं. आणि म्हणून आपल्या आई वडिलांची जशी तुम्ही आपल्या भावजाला सेवा करायला लावता, तसंच आपल्या कुटुंबामध्ये तुम्ही तुमच्या सासू सासऱ्याची सेवा करा. आता रेखाबाई पराते तुमच्या समोर त्या बालाघाटचे रहिवासी इथल्याच आहे, बालाघाटला गेल्याच आहे, बालाघाटचे रहिवासी झाले. त्यांनी सांगितलं की माझ्या सुनाला माझ्या सासऱ्याने मला खूप मदत केली. बिलकुल खरं आहे, तुमची मदत होत आहे. सासू सासऱ्या म्हातारपण येथे कमी जास्त होणार आहे, म्हणून त्याला सांभाळण्याची जबाबदारी तुमची आमची सर्वांची आहे. त्या आई वडिलांच्या समाजाला तुम्हाला एक छोटं उदाहरण गणपतीनं श्री शंकरांना सांगितलं होतं. मी तर उदाहरण द्यायची गरज नाही आहे, परंतु सांगायला लागते की आई वडील म्हणजे का आधी तर पुराटापासून की शिवशंकरानं त्या गणपतीला आणि त्याच्या भाऊ कोण कार्तिकेय त्याला सांगितलं पृथ्वीचं पूर्ण फिरून या.
प्रदक्षिणाला मारा, कार्तिकने केला आणि गणपतीनं फक्त आपल्या आई वडिलांचे फेरे मारले. म्हणजे आमचे आराध्य देवत, आमचे भगवान, आमचे आई वडील आहे. ही गोष्ट जीवनामध्ये कधी विसरू नका. आदरणीय आणि दुसरं भ्रूण हत्या होऊ देऊ नका. मुलींवर बाईवर अत्याचार करू नका. आदरणीय मंचाला विनंती आहे, तसे जे लोक भ्रूण हत्या करत असतील, महिलांवर अत्याचार करत असतील, ज्यांनी केला असे, अशा लोकांना कुठेही स्थान देऊ नका. अशी याच्या या कान्हाड गावच्या या सेवक संमेलनाच्या माध्यमातून आदरणीय मंडळाचे अध्यक्ष, सहसचिव, कोषाध्यक्ष, संचालक मंडळ आणि आदरणीय सर्व ज्येष्ठ मार्गदर्शक मंडळी, उपस्थित सर्व सेवक सेविका, आयोजक बाळ गोपाळ, या सर्वांना मी विनंती करतो आणि बाबाच्या देहवर्धना तत्व शब्द नियमाने तुम्ही चालण्याचा प्रयत्न करा. मी सुद्धा माझ्या जीवनाच्या अंतिम समयापर्यंत बाबाने दिलेल्या तत्व शब्द नियमाने वागण्याचा परिपूर्ण प्रयत्न करीन. एवढंच बोलतो आणि मी माझ्या शब्दाला विराम देतो. धन्यवाद सर्वांना. माझ्या